हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. भारताचा इतिहास जाज्वल्य आहे आणि महाराष्ट्राचा तर त्यापेक्षा जाज्वल्य आणि स्फूर्तिदायी सुद्धा आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक अख्खं पर्व आहे शिवाजी महाराजांचं आणि त्यानंतर त्यांचे सुपुत्र युवराज संभाजीराजे यांचं. शिवाजी महाराज आणखीन संभाजी महाराज यांच्याबद्दल अनेकांनी अनेक लिहून ठेवलेलं आहे. पण एक मात्र निश्चित आहे की या दोन्ही राजांनी महाराष्ट्राला संपूर्ण जगभर एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. शिवपुत्र संभाजीराजे या महानाट्यातून पुन्हा एकदा संभाजी महाराजांचा इतिहास तमाम प्रेक्षकांसमोर येतोय. कोल्हापुरामध्ये 23 ते 28 डिसेंबर या कालावधीमध्ये हे महानाट्य सादर होणार आहे आणि या निमित्तानं या महानाट्याविषयी मला सुद्धा उत्सुकता होती, कुतूहल होतं. म्हणून आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर अमोल कोल्हे यांना बोलवलेलं आहे. अमोलजी, आपलं स्वागत आहे. धन्यवाद. आता म्हटलं त्या पद्धतीनं मुळात मला या नाटकाबद्दल कुतूहल आहे, कारण अशा पद्धतीची महानाट्य आतापर्यंत मी पाहिलेली एक जाणता राजा, त्यानंतर आमच्या कोल्हापूरच्या स्वप्नीलनं केलेलं शिवगर्जना आणि त्यानंतर आता शिवपुत्र संभाजीराजे. हे नाटक नेमकं काय आहे? संभाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास उलगडून दाखवतं की शिवाजी महाराजांच्या नंतरचा संभाजी महाराजांचा इतिहास दाखवतो? नाही, हा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा जो इतिहास आहे, हा इतिहास शिवपुत्र संभाजी या महानाट्याद्वारे समोर आणला जातो. आणि संभाजी राजांच्या चरित्राचा वास्तवदर्शी वेध घेणारं महानाट्य असं मी म्हणतो. कारण शंभूराजेचे प्रयोग करत असताना किंवा रायगडाला जेव्हा जाग येते, इथे उशाळला मृत्यू, या सगळ्या नाटकांचा मी चाहता असताना माझं कायम असं एक म्हणणं होतं की छत्रपती संभाजी महाराजांवर एक परिपूर्ण अशी एक संहिता असावी, परिपूर्ण अशी स्क्रिप्ट असावी, ज्यामध्ये स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींची जी अंगारगाथा आहे ती त्या पद्धतीनं समोर येऊ शकेल. आणि नाटक करताना काय असं वाटायचं की संभाजी महाराज पूर्णपणे नाही सादर करता येत आहेत. ती भूक जी होती, ती जी इच्छा होती, ती शिवपुत्र संभाजी या महानाट्यात पूर्ण होती. पण ह्या महानाट्याची संकल्पना मुळात कोणाची? आता तुम्ही याच्यामध्ये निर्माते म्हणून पण आहात. जगदंब क्रिएशन ही तुमचीच कंपनी आहे, तुमचंच बॅनर आहे. पण मग ही तुमची कल्पना होती की अन्य कोणी तुम्हाला अप्रोच झालं होतं? नाही, ही संकल्पना ज्यांचं लेखन आहे ते महेंद्र वसंतराव महाडिक, त्यांची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन महेंद्र वसंतराव महाडिक यांचं आहे. लहानपणापासून बाबासाहेब पुरंदरेंच्या जाणता राजामध्ये ते काम करत होते आणि कुठेतरी त्यांना संभाजी महाराजांविषयी एक महानाट्य घडलं पाहिजे, झालं पाहिजे, ही ओढ होती. त्यातून त्यांची ही निर्मिती झाली. आणि मी या महानाट्याचा एक भाग होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे खरं तर औरंगजेबानं संभाजीराजांना कैद केलं होतं, पण इथे औरंगजेबाची भूमिका करणाऱ्या रवी पटवर्धनांनी मला या महानाट्याची पहिल्यांदा ऑफर दिली. त्यांची इच्छा होती मी हे महानाट्य करावं. मी जवळपास 1 वर्षभर साशंक होतो की मी करणार किंवा नाही करणार. त्यानंतर मी जेव्हा निर्णय घेतल्यानंतर जे जाणवलं की आत्तापर्यंत ज्या नाटकामध्ये मी समाधान मानत होतो, या नाटकाला जर 10ने गुणलं तर जे होतं ते महानाट्य होतं. आणि त्यात अनेक वेगवेगळे प्रयोग करण्यात आले. सर्वसामान्य महानाट्यामध्ये स्टेजवर ठराविक गोष्टी घडतात, ठराविक सेट असतो, पण इथे 3 मजले आहेत सेटचे. या 3ही मजल्यांवर वेगवेगळे प्रसंग घडतात. म्हणजे सेट हा फक्त ठेवण्यात आलेला नाहीये, तर 3ही मजल्यांचा वापर केला जातो. फिरते बुरुज त्यांचा वापर केला जातो. ज्या लाईव्ह तोफा आहेत त्या तोफांचा वापर होतो. त्यानंतर जंजिरा मोहिमेच्या वेळी जहाज स्टेजवर येतं एक संपूर्ण. लष्कर त्या तोफांना बदली, लोटा विस्क्या दर्याच्या पाठीवर. नेपथ्य कोणाचं आहे? नेपथ्य हे महाडिकांनीच केलेलं आहे पूर्ण. आणि ते संपूर्ण रंगमंचा म्हणजे प्रेक्षागृहामध्ये 12 एंट्रीज मी घोड्यावर घेतो. बापरे. कारण माझी एक इच्छा अशी होती ना की संभाजी महाराजांचं जेव्हा पण मी वर्णन ऐकलं तेव्हा ते घोड्याच्या पाठीवर सिंहासन लादून राज्य केलेला राजा,
हेच वर्णन ऐकलं. खरं आहे, खरं आणि मग घोड्याशिवाय त्यांना इमॅजिन करणं मला जमेना. आहे. आणि म्हणून तो एक प्रकार केला. प्रेक्षकांमध्ये 3 गँगवेज असतात बरं. आणि या गँगवेज मधून संपूर्ण प्रेक्षकांमधून संभाजी होते महाराज समजा. घोड्यावर येतात, अच्छा. जेणेकरून शेवटचं तिकीट काढणाऱ्या प्रेक्षकाला सुद्धा त्याचे राजे हे 2 फुटावरून दिसले पाहिजे. क्या बात आहे. ही एक भावना आहे. पण तुम्हाला रवी पटवर्धननी संभाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल विचारलं, निर्मात्याच्या भूमिकेत कसं आलात? यामध्ये एक महानाट्य करत असताना माझी स्वतःची खूप प्रामाणिक इच्छा होती. निर्मात्याची जी भूमिका आहे ती माझी कोल्हापूर पुरती आहे आत्ता तरी. ओके. कारण माझी स्वतःची प्रचंड इच्छा होती की महानाट्याचे प्रयोग कोल्हापुरात व्हावेत. हम्म, हम्म. कारण या महानाट्याचे जेव्हा संभाजीनगरमध्ये प्रयोग झाले औरंगाबादमध्ये, तेव्हा 7 दिवसांमध्ये तब्बल 4.5 लाख लोकांनी हे प्रयोग पाहिले. बाप रे. म्हणजे 3-3 तास रांगा लागायच्या. शेवटच्या 1-2 प्रयोगानंतर 3-3 तास रांग लागायची महानाट्याला आत येण्यासाठी. आणि त्यावेळी सगळ्यांचं म्हणणं असं होतं की मराठवाड्यातला हा जो विक्रम आहे हा मोडला जाणंच अशक्य आहे. बर. आणि 2 वर्षांपासून माझं एक म्हणणं होतं की हा विक्रम एकाच ठिकाणी मोडला जाऊ शकतो, ते म्हणजे कोल्हापूर. बर. कारण म्हटलं मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळा कोल्हापुरात गेलोय, कोल्हापुरातल्या प्रत्येक माणसामध्ये असलेले शिवशंभू प्रेम पाहिलं, तर इथे नक्की या लोकांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत महानाट्य गेलं पाहिजे. पण दुर्दैवानं कोल्हापुरात जे शक्यतो आयोजक असतात काही, तसे आयोजक म्हणावे तसे पुढे येत नव्हते. काहींची इच्छा होती, तारखा जुळत नव्हत्या, काहींची वेगळे काही अडचणी होत्या. मग म्हणालो की ठीक आहे, मग आपण का नको. आणि मग या भूमिकेत आलो प्रेझेंटेटर म्हणून. अच्छा. सो आय एम अ प्रेझेंटेटर फॉर दिस प्ले. ओके. महानाट्याचं. कारण त्या नाटकासाठी लागणारी पब्लिसिटी, त्या नाटकासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर, त्यासाठी लागणारं प्लॅनिंग, या सगळ्या गोष्टी खूप हाय लेवलला लागतात आणि त्याला खूप मॅनपॉवर लागते. म्हणून म्हटलं एक पूर्ण वेगळं फील्ड एक्सप्लोर करतोय. अच्छा. स्टार प्रवाह मालिकेवरील राजा शिवछत्रपती या मालिकेतून तुम्ही घरोघरी पोहोचलात. त्यातील तुमची शिवाजी महाराजांची भूमिका अजूनही सगळ्यांच्या लक्षात आहे, स्मरणात आहे, रात्र विसरली जाणार नाही. असं असताना एक कलाकार म्हणून तुम्हाला शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे दोनही रोल करताना अधिक कोणता रोल आव्हानात्मक वाटतो? खूप खरं उत्तर देईन, कारण दोन्हीची आव्हानं वेगळी आहेत. खरं आहे. छत्रपती शिवाजी महाराज करताना एक खूप जबाबदारीची जाणीव असते. कारण शिवाजी महाराज म्हणजे कुठल्याही भावनेचा हा सुवर्ण मध्य आहे. हो. मग ती ॲग्रेशन असो किंवा ती इमोशन असो, या सगळ्यांचं सुवर्ण मध्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या भावनिक आंदोलनाची दोलकाची 2 टोकं म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराज करत असताना एक जबाबदारीची जाणीव असते की माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर माणूस देवत्वाला पोचू शकतो आणि 350 वर्ष या समाज मनावर अधिराज्य गाजवू शकतो. याचं उदाहरण म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे ते करताना एक प्रचंड जबाबदारीची जाणीव असते. आणि संभाजी महाराज करताना कुठेतरी मनातली एक खंत असते की ज्या महाराजांविषयी आबेकारे लिहून ठेवतो की शिवाजींपेक्षा त्यांचा पुत्र संभाजी काकणभर अधिक शूर वाटतो आणि त्याच्या हाताखाली लढण्यात सैन्याला विशेष धन्यता वाटते. ज्या संभाजी महाराजांविषयी खाफी खान लिहून ठेवतो की अल्लाह की रहमो करम से सिवा का बेटा संभा जल्द ही हमारे गिरफ्त में आया, वरना दिल्ली पे मराठों का निशान होता. त्या संभाजी राजांना आम्ही वर्षानुवर्ष न्याय नाही देऊ शकलो. विषयी फार तर 4 पानं आहेत. आमच्या मुलांना जर विचारलं संभाजी महाराज कोण, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र याच्यानंतर त्याचं उत्तर थांबतं. म्हणजे भावी पिढीला मुसोलिनी कळतील, हिटलर कळतील, नेपोलियन बोनापार्ट माहीत असेल, अलेक्झांडर माहीत असेल, पण त्याच भावी देशाच्या नागरिकाला विचारलं स्वराज्याचे दुसरे छत्रपती काय होते, तर त्याच्याकडे उत्तर नसेल. ही एक भावना घेऊन मी संभाजी महाराजांची भूमिका करतो. त्यामुळे महाराजांची भूमिका करताना जबाबदारीची जाणीव आणि संभाजी महाराजांची भूमिका करताना कुठेतरी माझ्या दुसऱ्या छत्रपतींना न्याय देण्याचा एक प्रयत्न असतो. ऐतिहासिक नाटकांची पहिल्यापासून आवड होती की रोल मिळाल्यानंतर अभ्यास सुरू केला? ऐतिहासिक व्यक्तिरेखांची खरोखर आवड होती. कारण माझा जन्म मूळचा नारायणगावचा. नारायणगाव. हो. आणि आमच्याकडे फिरायला वगैरे फार काही जागा नाहीत. अष्टविनायकाचे 2 गणपती, लेण्याद्री आणि ओझर आणि शिवनेरी. त्यामुळे कोणी पाहुणे आले की शिवनेरीवर जाणं हा दिनक्रम असायचा. आणि मग त्या सुट्ट्यांमध्ये शालेय पुस्तकातून शक्यतो 4थीच्या वेळी मुलांना शिवाजी महाराज पहिल्यांदा कळतात. हे नकळत्या वयापासून राष्ट्रमाता जिजाऊसाहेब आणि बालशिवबा यांची जी मूर्ती होती ही कायम तशी दिसायची. आणि लहानपणापासून असं वाटायचं की आपल्याला पण असं कधीतरी आयुष्य जगता येईल का, की आपलं सुद्धा असं कोणी लोक येऊन बघतील का. तर त्या शिवनेरीची ती एक जवळीक होत गेली. मग नंतर थोडं 7वी 8वीला आल्यानंतर शिवनेरीला एक साखळदंडाचा रस्ता होता.
बरं. मग एक ऍडव्हेंचरस जेव्हाची एक गोष्ट मनात यायला सुरुवात होते ना, तेव्हा पायऱ्यांच्या रस्त्याने जायचं नाही, तर साखळदंडाच्या रस्त्याने शिवनेरीवर चढायचं. अशा ज्या गोष्टी होत्या ते करता करता ती एक आवड तयार झाली. आणि मी ऍक्च्युली रायगडाला जेव्हा जाग येते ही जी सलोलकी होती, हां त्या रायगडाला जेव्हा जाग येते मधलं जे स्वगत, ते सगळ्या ऑडिशन्सना ते माझं एक फेवरेट स्वगत होतं जेव्हा मी स्ट्रगल करत होतो. कुठलं होतं? पाठ आहे आता? मी पूर्ण नक्कीच पाठ नाही, पण एक 2-4 ओळी. आबासा निराजीबंद सल्ला देतात महाराज, इथून सही सलामत सुटायचं असेल तर युवराजांना इथंच मागं सोडून दौड केली पाहिजे. आत माझघरात ग्लानी येऊन तळमळत पडलेला पोर ते शब्द ऐकतो आणि तस्सा उठून बाहेर धावतो. आबासाहेबांच्या कमरेला मिठी घालत दीनवाण्या मुद्रेनं हंबरडा फोडतो. आबासाहेब आबाला एकट्याला टाकून तुम्ही नाही ना हो जाणार. आबासाहेब एक शब्द बोलत नाहीत. येवल्या हातांची मिठी ते आपल्या पोलादी बोटांनी सोडवतात आणि माझघराकडे बोट दाखवतात. चिमुकल्या मनाला ब्रह्मांड आठवलं. वा, क्या बात. तिथून खरं तर म्हणजे संभाजी महाराजांची भूमिका करण्याची सुप्त इच्छा होती असं आपल्याला म्हणता येईल. मी खरंच आहे, कारण तो प्रसंग बघितल्यानंतर संभाजी महाराजांच्या मनात त्यावेळी काय झाला असेल, काय कालवाकालव झाली असेल, आणि त्यानंतर त्या महाराजांनी जो काही प्रचंड मोठा इतिहास केला आहे, म्हणजे धर्मवीर ही बिरुदावली खऱ्या अर्थानं संभाजी महाराजांनी सार्थ ठरवलेली आहे. मला सांगा की तुम्हाला असं वाटत नाही का की आत्तापर्यंत तुमचे एकूण रोल बघितले तर तुमच्यावरती ऐतिहासिक भूमिका करणारा अभिनेता असा शिक्का बसलेला आहे, आणि तो शिक्का तुमच्या कारकिर्दीसाठी तुम्हाला जाचक ठरेल असं वाटत नाही का? नाही, पहिली गोष्ट म्हणजे पहिलं वाक्य थोडंसं बदलीन की अमोल कोल्हे फक्त ऐतिहासिक भूमिका करू शकतो असं म्हणण्यापेक्षा जर ऐतिहासिक भूमिका द्यायची असेल तर ती अमोल कोल्हेला द्यावी लागेल. हे कलाकार म्हणून एक पॉझिटिव्ह गोष्ट. व्हेरी गुड. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणालात की कारकिर्दीला जाचक ठरेल का, तर किंवा लिमिटेशन्स येतील का? नाही, ऍक्सेप्टेड. पण खूप प्रामाणिकपणे म्हणतो या दोन व्यक्तिरेखा इतक्या वेगवेगळ्या पैलू असलेल्या आहेत की हा प्रश्न जो नेहमी येतो तो ठराविक 2 व्यक्तिरेखांनंतर येतो की काही पौराणिक व्यक्तिरेखा केल्यानंतर तुमच्यावर तो शिक्का बसतो आणि तुम्ही अडकता. पण या व्यक्तिरेखा साकार करताना ज्या 2 महाराजांसाठी शेकडो मावळ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही, त्यांच्या दोघांचं आयुष्य जगायला मिळतं 3 तासांसाठी का होईना, त्या 2 छत्रपतींच्या जगायच्या आयुष्यासाठी एका कलाकाराचं करिअर जरी दावावर लागलं तर काय बिघडलं. वा, क्या बात. यातले औरंगजेबाची जी भूमिका आहे ती रवी पटवर्धन करतायत. या संपूर्ण नाटकाचं जे काही ऑडिओ रेकॉर्डिंग झालं आहे, ध्वनिमुद्रण झालेलं आहे, हे ज्या त्या कलाकारांच्या आवाजामध्ये आहे की त्याच्यासाठी वेगळ्या कलाकारांचा आवाज वापरला आहे? तर शक्यतो ज्या त्या कलाकारांच्या आवाजात आहे. म्हणजे माझं स्वतःचं ध्वनिमुद्रण हे माझ्या स्वतःच्या आवाजात आहे. आणि औरंगजेबासाठी सुधीर दळवींचा आवाज वापरण्यात आलेला आहे. रवी पटवर्धनांचा आवाज हा जवळपास माझ्या अंदाजाने 6 वेगवेगळ्या पात्रांसाठी रवी काकांनी आवाज दिलेला आहे. त्यामुळे जिथे शक्य आहे तिथे त्या त्या कलाकाराच्या आवाजात, जिथे शक्य नाही तिथे त्याच तोडीचा आवाज फक्त तिथे लागला पाहिजे याची खबरदारी घेण्यात आलेली आहे. एकूण किती कलाकार आहेत? एकूण 150 कलाकार. हत्ती घोडे. 3 मजली रंगमंच. 3 मजली रंगमंच. किती महिने याची एकूण तालमी चालल्या होत्या? याच्या पहिल्यांदा जेव्हा झालं तेव्हा याच्या साधारणतः 2 ते 2.5 महिने तालमी सुरू होत्या. आणि आजही मी प्रत्येक सिरीज जेव्हा असते, म्हणजे आता 74 याचे प्रयोग झालेत. पुण्यात झालेत, सोलापुरात झालेत, जुन्नरमध्ये झालेत, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, जसं मी मगाशी म्हणालो तसं संभाजीनगर, औरंगाबाद, अहमदनगर या सगळ्या ठिकाणी झालेले आहेत. आणि आय थिंक गोवा. आणि आता 75वा म्हणजे अमृत महोत्सवी प्रयोग हा करवीर नगरीत होता, कोल्हापुरात. गोव्यामध्ये कसा काय प्रतिसाद होता? कारण गोव्यामध्ये गोमंतकीय अतिशय सगळे मराठी नाटकाला तितका चांगला प्रतिसाद देत असतात आणि अतिशय चांगले रसिक म्हणून गोव्याची भूमी ओळखली जाते. काय तिथला एकूण रिस्पॉन्स होता? ते प्रचंड प्रतिसाद होता. म्हणजे गोव्याचे मुख्यमंत्री सुद्धा या प्रयोगाला आले होते आणि त्यांनी सुद्धा खूप कौतुक केलं या प्रयोगाचं. अच्छा. त्यानंतर मला अजूनही आठवतं गोव्याचा प्रयोग संपल्यानंतर फार्मागुडीमध्ये प्रयोग होता की नेहमी म्हापसा हे सेंटर असतं महानाट्याचं, त्याच्यापेक्षा वेगळं सेंटर होतं, आडबाजूला होतं. तरी सुद्धा फार्मागुडीवरून परत हॉटेलच्या दिशेने जाताना मला प्रत्येक वेळी तो 1.5 किलोमीटरचा पाथ जाण्यासाठी 1.5 ते 1 तास जायचा. बापरे, इतकी प्रचंड गर्दी गोव्यामध्ये सुद्धा होती. गोव्यात आता कदाचित पुन्हा डिसेंबर महिन्यात, पुढल्या डिसेंबर महिन्यात गोव्याला पुन्हा महानाट्य असेल. हेच शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कोल्हापुरामध्ये साकारणार आहे आणि त्यानिमित्तानं आज आपण डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी बातचीत करतोय. मला अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत रहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत
ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदूविकार, हाडांमधील दोष, पोटविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्प दरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याशी. आता मला थोडासा ट्रॅक बदलायचा या चर्चेचा. तुम्ही डॉक्टर आहात, MBBS आहात. नारायणगावमध्ये तुमचं शालेय शिक्षण झालं, त्यानंतर पुण्याला आलात, त्यानंतर मुंबईला आलात. आय थिंक तुम्ही MBBS मुंबईतनं पूर्ण केले. पहिलं नाटक कुठलं आणि नाटकाची आवड कशी निर्माण झाली? म्हणजे बऱ्याचदा असं झालेलं आहे की अचानकपणे ऍक्सिडेंटली एखाद्या नाटकात रोल मिळतो आणि त्यानंतर कळतं अरे आपण हेच करू शकतो. तसंच तुमच्या बाबतीत झालं होतं का? नाही, नाटकाची आवड अगदी लहानपणापासून होती. मी ज्या शाळेचा तुम्ही उल्लेख केला, नारायणगावची शाळा, मुळात ग्रामीण महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला एक स्वतःला न्यूनगंड असतो, जो मला सुद्धा होता. की भाषेचा न्यूनगंड असतो, उच्चारांचा न्यूनगंड असतो, आपली ओळख निर्माण करता येईल का असा स्वतःला एक प्रश्न असतो. तर माझ्या शाळेमध्ये खूप सुंदर व्यासपीठ होतं. गॅदरिंग जे आपलं असतं त्या स्नेहसंमेलनांमध्ये काम करायचो. ते करता करता नाट्यवाचन स्पर्धा असायच्या, त्यांच्यामध्ये काम करायचो. जिल्हा परिषदेच्या एकांकिका स्पर्धांमध्ये काम करायचो. हे करत पुण्यात आल्यानंतर भाषा सुधारली, उच्चार सुधारले. मुंबईत गेल्यानंतर झालं असं होतं की 1ली ते 10वी मी कायम पहिला असायचो. थ्रू आउट मेरिटोरियस स्टुडंट. 10वीला बोर्डात पण आहे, 10वीला बोर्डात आलो होतो, 12वीलाही बोर्डात आलो होतो. आणि जेव्हा मी GS मेडिकल कॉलेजला गेलो तेव्हा पहिल्यांदा एक प्रश्न पडला की आजपर्यंत मी कायम पहिला होतो, पण माझ्यासारखेच पहिले असणारे बाकी 179 जण या हॉलमध्ये बसलेले. कारण दॅट इज द टॉप मोस्ट मेडिकल कॉलेज इन महाराष्ट्र. तर ही एक स्वतःची ओळख निर्माण करण्याची एक ऊर्जा तयार झाली. आणि त्यातून KU मध्ये आम्ही अपूर्वाई नावाची एक नाईट सुरू केली. तिथे प्रचंड मराठी गुजराती असा त्यावेळी एक संघर्ष होता, सुप्त संघर्ष. आणि तिथे आम्ही ती नाईट सुरू केली. आणि सुदैवानं मला 2 माणसं अशी भेटली की ज्यांनी आयुष्य बदलून टाकलं. मी कायम म्हणतो, एक म्हणजे डॉक्टर रवी बापट. बापट सरांकडून आयुष्य, एकाच लाईफ स्पॅन मध्ये माणूस किती आयुष्य जगू शकतो किंवा किती वेगवेगळ्या आयुष्यांना स्पर्श करू शकतो ही गोष्ट मी शिकलो. आणि दुसरे प्रख्यात नृत्य दिग्दर्शक सुबल सरकार. सुबलदांमुळे जमिनीला कसे पाय रोवून ठेवायचे, आभाळाला हात लागलेले असताना सुद्धा, ते मी शिकलो. म्हणजे मुंबईत सुबलदांचं घर हे माझं हक्काचं एक दुसरं घर होतं. आणि या दोघांमुळे एक आयुष्याला कलाटणी मिळाली असं म्हणतो.
पहिला सिनेमा शूट केला तो कोल्हापुरात. बर, म्हणजे सुरुवात चित्रपटातून आहे. सुरुवात व्यावसायिक स्तरावरती काम करत असताना म्हणजे जनरली कसं असतं, नाटक, मग एखादी सिरियल आणि मग पिक्चर. हो, सगळा क्रिसक्रॉस आहे. आधी मालिका केली सांगा उत्तर सांगा नावाची, सह्याद्री वाहिनीसाठी, दूरदर्शनसाठी. बर. त्यानंतर त्याच्या आधी मला वाटतं यशवंत भालकरांच्या नाथापुऱ्याता नावाच्या सिनेमामध्ये मी एका दिवसाचा रोल केला. समोर मकरंद अनासपुरे होते. बर. कोल्हापुरात पहिल्यांदा शूट केलं. ओके. आणि मग त्यानंतर खूप मालिका सुरू झाल्या. 4 दिवस सासूचे, या गोजरवाण्या घरात, अधुरी एक कहाणी. ते सगळं करत असताना मेकअप रूम मध्ये जेव्हा नाटकांची चर्चा व्हायची ना, तेव्हा कुठेतरी अस्वस्थ व्हायचं. आणि मग पहिलं नाटक केलं आयुष्यातलं ते शंभूराजे, कलावैभव संस्थेचं, मोहन तोंडवळकरांचं, अनिल गवस यांनी दिग्दर्शित केलेलं शंभूराजे केलं पहिल्यांदा. आणि त्याने एक प्रचंड ऊर्जा आणि एक वेगळी ओळख दिली. म्हणजे पाहायला येणारा प्रत्येक जण जे आवर्जून सिनियर सिटीजन सांगायचे की डॉक्टर काशीनाथ घाणेकरांची आठवण करून दिली. म्हणजे एकतर खूप गोड आठवण आहे चंद्रकांत गोखलेंची. ते प्रयोगाला आले आणि प्रयोगाला आल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि मी विचारलं इंटरव्ह्यूला की बाबा कसं वाटलं. तर ते म्हणाले की उत्तम करताय, फक्त तुमच्या डोक्यातला काशीनाथ तेवढा बाजूला करा. मला कळलं नाही, म्हटलं मला समजलं नाही. बाजूला मोहन काका बसले होते, मोहन तोंडवळकर. त्यामुळे काय झालं म्हणा, मी 25 वर्षांनंतर पुन्हा काशीनाथला स्टेजवर पाहिलं. पण तुम्ही ते नाटक बघितलं होतं काशीनाथ घाणेकरांचं? माझा जन्म 80 सालचा आहे, त्यामुळे त्याचा प्रभाव असण्याचं काही कारणच नाही. अगदी अगदी. अच्छा. हे पण तरी सुद्धा म्हणजे ती एक प्रकारे फार मोठी कॉम्प्लिमेंट. मोठी कॉम्प्लिमेंट. त्यावेळी मोहन काकांनी हे गोष्ट सांगितल्यावर ते म्हणाले की मोहन शेठ हा चमत्कार आहे, जपून ठेवा. वा. एवढी मोठी शाबासकी एवढ्या मोठ्या नटाकडून मिळणं एक कॉन्फिडन्स होता पहिल्याच नाटकात. आणि मग इट स्टार्टेड. मग सत्ताधीश, प्रपोजल, आता पुन्हा जानेवारीमध्ये एक नवीन नाटक करतोय, टू बी ऑर नॉट टू बी नावाचं. एक नवीन प्रयोग नाटकात करतोय. प्रेक्षक ठरवणार आहे दुसरा अंक काय असणार आहे. बर. पहिला अंक सादर करणार आणि दुसरा अंक प्रेक्षक सांगणार. प्रेक्षक म्हणतील तसा दुसरा अंक होणार. राजा शिवछत्रपतीचा अनुभव कसा होता? कारण तो तुमच्या आयुष्यातला माइलस्टोन आहे. इट वॉज ग्रेट. इट वॉज ग्रेट. इट वॉज ड्रीम कम ट्रू. आणि खूप जणांना माहीत नसलेली एक गोष्ट जी कायम नितीन देसाई सांगतात, म्हणजे आजही आम्ही हसतो खूप. राजा शिवछत्रपतीची जेव्हा पहिल्यांदा ऑफर आली तेव्हा मी याच्यात होतो की आपल्याला हे नाही करायचंय किंवा मिळणारच नाहीये. कारण जी नावं मला कळली होती, एक म्हणजे नाना पाटेकरांचं त्यामध्ये नाव होतं, मिलिंद गुणाजींचं नाव होतं, अजिंक्य देव यांचं नाव होतं. बरं, एवढी स्टार मंडळी समोर असल्यानंतर आपल्याला तो रोल मिळू शकतो याची कल्पनाही नव्हती. मी काय फक्त शंभूराजे करत होतो. आणि त्यातही जेव्हा नितीन देसाईंनी मला प्रश्न विचारला की तुम्ही करता आहात, कधीपासून तयारी सुरू करायची, मी हात जोडले, म्हटलं दादा तुम्ही ही संधी देताय त्याबद्दल मी आभारी आहे, पण मला करायचं नाहीये. संभाजी महाराजांविषयी काय असेल तर सांगा. आम्ही आजही भेटलो तरी ही चर्चा आमची नक्की होते. ते नेहमी म्हणतो मी आजही मला प्रश्न याचं उत्तर नाही मिळालं, एवढा वेडा कसा आहेस तू संभाजी महाराजांसाठी. म्हटलं माझी मनातली भावना आहे ती कायम. काहीतरी मला प्रामाणिकपणे वाटतं. तुम्ही माझा कुठलाही इंटरव्ह्यू काढून बघा, कुठलाही इंटरव्ह्यू वाचा, प्रत्येक ठिकाणी मला जेव्हा एक टिपिकल जो प्रश्न असतो की व्हॉट इज युअर ड्रीम रोल, म्हणजे मला वाटतं मी गेल्या 2 वर्षांपूर्वी बी न्यूजला आलो होतो, त्या दिवशीच्या इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा शेवटच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की 300 किंवा मास्टर अँड कमांडर्स सारख्या बिग बजेट हॉलिवूड फिल्म मध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका. ऑलवेज माय ड्रीम रोल. त्याचं आता एक दुसरं मी असं म्हणू की त्याचं प्रतिबिंब या नाटकामध्ये आहे. आणि तो राजा शिवछत्रपती, मी काय म्हणतो ना, हे माझं क्रेडिट शून्य आहे. द टीम वॉज ब्युटिफुल. नितीन देसाई होते, हेमंत देवधर होते, कॅमेरामॅन निर्मल जानी होते, प्रशांत खेडेकरांसारखे एडिटर होते, नितीन देसाईंसारखा कला दिग्दर्शक होता, निर्माता होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मालिकेचं सगळ्यात मोठं जे यश आहे ते प्रेक्षकांचं यश आहे. कारण 350 वर्ष त्यांनी जी इमेज मनात जपली, त्यांनी ती तिथे पाहिली आणि ते गॉट इट. कारण मी आजही नम्रपणे कबूल करतो की सर्वोत्तम महाराजांची भूमिका आजतागायत जर कोणी केली असेल तर ती स्वर्गीय चंद्रकांत मांढरे यांनी केली. मी मालिका करताना चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचे सगळे सिनेमे पाहिले, मी सगळे कॉपी केले. मी पाहिलं. म्हणजे मी आजही कबूल करतो ना की भालजींच्या सिनेमामध्ये महाराजांची जी एंट्री होते किंवा चंद्रकांत मांढरेंच्या पोस्चरमध्ये किंवा ज्या पद्धतीने ते एंटर करतात फ्रेममध्ये, प्रश्नच नाही, ते जमण्यासाठी मी 12 दिवस प्रॅक्टिस करत होतो. क्या बात आहे. वा. मी 12 दिवस ती प्रॅक्टिस करत होतो. तुम्ही हे इतक्या प्रांजळपणे सांगताय तेव्हा आणखी महत्वाची गोष्ट आहे. ही खरी गोष्ट आहे. म्हणजे केवळ मी म्हणतो ना की राजा शिवछत्रपती ही मालिका होती, ती घराघरात तुमच्या दिवाणखान्यात येत होती, म्हणून कदाचित मला कौतुकाचे 4 शब्द जास्त मिळत असतील. पण सर्वोत्तम भूमिका महाराजांची आजतागायत कोणी केली असेल तर
मांढरे. चंद्रकांत मांढरे. एका वेगळ्या विषयाकडे येतो. तुम्ही एकीकडे संवेदनशील अभिनेता आहात, उत्तम तुमचं अकॅडमिक करिअर उत्तम आहेच. दुसरीकडं तुम्ही राजकीय पक्षाशी पण आता निगडीत आहात. शिवसेनेशी आपण दुसऱ्या फळीतले आता नेते आहात, पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहात. ज्या महाराजांनी सांगितलं होतं की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशा महाराजांच्या नावानं अनेक संघटना, अनेक पक्ष आपली राजकीय पोळी भाजून घेत असतात, असा सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये ग्रह आहे, भ्रम आहे किंवा वस्तुस्थिती आहे. राजकीय पक्षाचं काम करत असताना तुम्हाला कधी तुमच्या स्वतःच्या तत्वांशी तडजोड करावी लागत नाही? नाही, मुळीच नाही. म्हणजे मी अभिमानानं सांगेन ही गोष्ट. जे हे वाक्य तुम्ही वापरलं की राजकीय आपली पोळी भाजून घेत असतात, मी कायम एक गोष्ट म्हणतो की शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे की ज्या पक्षाची बैठक महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्याशिवाय होत नाही. जय भवानी जय शिवाजी ही घोषणा दिल्यानंतर अनेकांचा असा एक समज होतो की हे शिवसेनेचं काहीतरी काम आहे. हे जेव्हा तुम्ही महाराष्ट्रावर जेव्हा आम्ही फिरतो तेव्हा ही अभिमानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि दुसरं म्हणजे ज्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली मी काम करतो ते पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचं नेतृत्व हे अत्यंत सुसंस्कृत, अत्यंत संयमी. म्हणजे तुम्ही व्यक्तिगत त्यांना अनेक वेळा भेटला असालच, पण त्यांना भेटल्यानंतर विश्वासच बसत नाही की अशी व्यक्ती राजकारणात असू शकते. इतकं सुसंस्कृत जर नेतृत्व असेल तर त्यामध्ये तत्वांना खरोखर मुरड घालण्याची गरज पडत नाही. राजकारणात जावं असं का वाटलं तुम्हाला? पण हे आनंदाचं गुणोत्तर आहे. मी जर डॉक्टर म्हणून काम करत असतो तर मी दिवसाला 100 पेशंट पाहिले असते, मी 100 लोकांच्या चेहऱ्यावर आनंद दिला असता. मी अभिनेता म्हणून काम करतो, मी दिवसाला एक 4 ते 5 हजार प्रेक्षकांचं मनोरंजन करतो. आणि जेव्हा मी सत्व आणि तत्व ठेवलेला राजकारणी होतो तेव्हा माझा एक निर्णय, एक सकारात्मक निर्णय हा लक्षावधी कोट्यवधी लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. तर हे फक्त आनंदाचं गुणोत्तर वाढवण्याचं प्रमाण. शिवसेनेनं तुम्हाला ऑफर दिली होती की तुम्ही शिवसेनेकडे गेला होता? मी स्वतः उद्धव साहेबांना जेव्हा जेव्हा भेटलो तेव्हा तेव्हा मला सगळ्यात जास्त गोष्ट जी इम्प्रेस करून गेली ती म्हणजे त्यांचं सुसंस्कृत व्यक्तिमत्व, आणि त्यामुळे ते म्युच्युअल झालं. पण जेव्हा जेव्हा भेटलात ते ठीक आहे, पण पहिल्यांदा भेटलात कसे? तुम्ही जाऊन भेटलात की तुम्हाला त्यांनी बोलून घेतलं होतं? सगळ्यात पहिल्यांदा त्यांच्या, कारण मुंबईमध्ये बऱ्याचदा असं आहे की अनेक कलाकार कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत पण थेटपणानं त्या पक्षाचं काम करत नाहीत. आता गेल्या काही दिवसात परिस्थिती बदललेली आहे, पण शिवसेनेमध्ये तुम्ही थेट आज म्हणजे शिवसेनेच्या निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये पण तुम्ही सहभागी असता. इतके कट्टर शिवसैनिक म्हणून तुम्ही आता काम करताय, तर कलाकार आणि शिवसैनिक या दोन्हीचा बॅलन्स ठेवताना काही प्रॉब्लेम येत नाहीत का? नाही, म्हणजे मी काय म्हणतो, कला माझा श्वास आहे आणि राजकारण माझा ध्यास आहे. श्वास आणि ध्यास जर दोन्ही असेल तर माणूस जिवंत राहू शकतो. नुसता श्वास असेल तरी माणसाचं जिवंत असणं रजिस्टर होत नाही, आणि नुसता ध्यास असेल तर त्याचं आयुष्य वृक्ष होऊ शकतं. त्यामुळे श्वास आणि ध्यास या दोन्हीची सांगड जुळवणं इतकी सोपी कला आणि राजकारणाची सांगड जुळवणं आहे. पण याच्या पुढच्या कालावधीमध्ये तुमची ओळख सर्वाधिक कुठली असावी? डॉक्टर, कलाकार की राजकारणी? मला असं वाटतं की समाज मनाचं मनोरंजन करू शकणारा डॉक्टर जो समाजाला एक वेगळी दिशा देण्याची ताकद ठेवू शकतो आणि त्याच्या मागे लोक विश्वास ठेवून उभे राहू शकतात असा माणूस, ही महत्वाची ओळख असावी. वा. पुन्हा एकदा मूळ विषयाकडे येतो. आपलं जे नाटक आहे, महानाट्य जे आहे ते 23 तारखेपासून सुरू होते. त्याच्यामध्ये शाळेची मुलं किंवा तरुणाई आकर्षित व्हावी याच्यासाठी काही वेगळे प्लॅन्स किंवा वेगळा काही प्रस्ताव किंवा वेगळी काही योजना आखली आहे का? होय. कसं यामध्ये खरं तर नॉर्मल नाटक जे आहे त्याचे जर आज तिकीट दर आपण पाहिले तर 500 रुपये 300 रुपये हे नाट्यगृहातल्या नाटकाचे तिकीट दर आहेत. मी आधीच म्हणालो, नाटकाला जेव्हा 10ने गुणतो तेव्हा महानाट्य होतं, पण तेवढे तिकीट दर होऊ नयेत म्हणून आपण स्पॉन्सरशिपसाठी जे कोल्हापूर परिसरातले शिवशंभूप्रेमी दानशूर व्यक्ती आहेत, काही कंपनीज आहेत, यांना आपण अपील केलेलं आहे जेणेकरून स्पॉन्सरशिपमुळे तिकीट दर कमी होतील. म्हणून आपण 1000, 750, 500, 300, 200 असेच तिकीट दर ठेवलेले आहेत. आणि यामध्ये सर्वसामान्यपणे महानाट्यामध्ये फक्त शेवटच्या तिकिटावर शाळकरी विद्यार्थ्यांना डिस्काउंट असतो. इथे मात्र आपण 1000 ते 200 सगळ्या तिकिटांवर शाळकरी विद्यार्थ्यांना 50% सवलत दिली. कारण हा केवळ व्यवसाय नाही, याच्या पलीकडे जाऊन सुद्धा भावी पिढी ही आपल्या इतिहासाची ब्रँड अँबॅसेडर झाली पाहिजे. कारण माझी भावी पिढी जेव्हा कधी परदेशात जाईल, जेव्हा कधी परराज्यात जाईल, तेव्हा परदेशात गेल्यानंतर जर त्यांना कोणी म्हणालं की तुम्ही नालायकांच्या देशामधून आला आहात तर त्याच्या कानाखाली आवाज काढण्याची माझ्या भावी पिढीमध्ये ताकद असली पाहिजे. आणि ही ताकद जर इतिहास तुमच्या मनात असेल तर तुमच्यात येऊ शकते. या दृष्टीनं सगळ्या शाळकरी मुलांसाठी
आपण 50% सगळ्या तिकीट दरांवर सवलत दिलेली आहे. आणि मी जेव्हा कुलगुरूंची भेट घेतली तर कुलगुरूंनी ही एक सूचना केली की तरुणाईनं हे पाहिलं पाहिजे. म्हणजे जी पावलं वेगळे काही सिनेमे बघण्यासाठी चित्रपटगृहाकडे वळतात तीच पावलं आपल्या राजाचा इतिहास ऐकण्यासाठी शिवाजी स्टेडियमकडे वळली पाहिजेत. म्हणून 23 आणि 24 डिसेंबर या 2 प्रयोगांवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना त्यांचा आय कार्ड दाखवून 20% सवलत देण्यात आलेली आहे. वा. जाता आता एक शेवटचा प्रश्न. एकीकडं अनेक जणांच्या मते इतिहासाची मोडतोड केली जाते, चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जातोय. शिवाजी महाराजांचा असेल, संभाजी महाराजांचा असेल, त्यांच्या इतिहासामध्ये अनेकांनी चुकीचे फेरफार केले असा आरोप केला जातोय. दुसरीकडे या देशामध्ये वातावरण सहिष्णू आहे की असहिष्णू आहे याच्यावरती एक नवीन वाद सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये एक संवेदनशील कलाकार म्हणून तुमची भूमिका काय आहे? तुम्हाला काय वाटतं? फार स्फोटक खरं तर उत्तर असू शकतं की सहिष्णू असहिष्णू याविषयी भाष्य करणाऱ्यांनी आधी आपण समाजाचं काय देणं लागतो याचा अंतर्मुख होऊन विचार करावा. किंवा रादर आपण समाजासाठी काय केलं आजपर्यंत. म्हणजे पाकिस्तानात पूर आल्यानंतर तुमची मदत जात असेल आणि माझे शेतकरी आत्महत्या करत असतील तेव्हा तुमचा हात आखडता घेतला जात असेल तर तुम्ही तिथल्या परिस्थितीविषयी बोलायचं, इथल्या परिस्थितीविषयी बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. ही गोष्ट ठणकावून सांगण्याची आपली ताकद असली पाहिजे. पहिली बाब. दुसरी बाब, मला असं वाटतं की या सगळ्या परिस्थितीमध्ये मोडतोड ज्याला आपण म्हणतो, इतिहासाची मोडतोड जे म्हणतो, माझे खूप प्रामाणिक मत आहे. मी कोणी इतिहासाचा अभ्यासक नाही. दुर्दैवानं इतिहासाला सुद्धा जातीयवादाची किनार लाभायला लागली आहे. मला असं खूप प्रामाणिकपणे वाटतं ज्यांचं जे क्रेडिट आहे त्यांचं ते क्रेडिट देण्यात यावं. बरं, जातीयवादाची किनार देऊन सुद्धा फायदा काहीच होणार नाही. खरं आहे अगदी. अमुक एखाद्या जे सत्य आहे ते सत्य पुढे आलंच पाहिजे, ते कुणाचंही असेल. आणि त्याही पलीकडे जाऊन मी म्हणतो की इफ यू कांट ग्लोरिफाय द कॅरेक्टर ऍटलीस्ट डोंट डिफेम देम. म्हणजे मला उलट असं वाटतं, जर तुम्ही मध्य प्रदेशात गेलात, आता MP टुरिझमच्या ज्या जाहिराती सुरू असतात, तुम्ही राजस्थानात गेलात, तुम्ही खाली कर्नाटकामध्ये गेलात, तर एवढं टिचभर कर्तृत्व असणाऱ्या राजांचं कर्तृत्व एवढं हातभर करून सांगण्यात येतं, तर आमचं आभाळभर कर्तृत्व असलेल्या राजाला आम्ही एका जातीच्या किंवा धर्माच्या मुठीत का बांधावं? बरोबर. त्या पलीकडे जाऊन आपण राजांची गुणगान गाऊयात. म्हणजे मला असं वाटत असेल या जातीचे पण मी ग्लोरिफाय करेन, तुम्हाला वाटत असेल दुसऱ्या जातीचं तुम्ही ग्लोरिफाय करा. तुम्ही जे महापुरुष आहेत त्यांना आभाळा एवढं मोठं करा. कुठल्याही प्रकारानं करा, तुमच्या लिखाणातून करा, तुमच्या नाटकातून करा, तुमच्या पोवाड्यांमधून करा, पण या गोष्टीचा भावी पिढीला फार मोठा इतिहास लाभला पाहिजे. आपण आपल्या आपल्यात भांडतोय. आपण एक आंतरराष्ट्रीय पातळीवर जर याचा विचार केला, जर मी जे मगाशी म्हणालो की तुम्ही नालायकांच्या देशांमधून आलेला आहात. म्हणजे इंग्रजांनी जेव्हा रायगड जाळला, इंग्रजांनी जेव्हा 32 वन सोन्याचं सिंहासन तोडलं, यामागे भावना एकच होती की ज्या देशाच्या छाताडावर नाचायचंय त्या देशात प्रेरणास्त्रोत राहू नये. एवढा मोठा प्रेरणास्त्रोत आपल्याकडे. लॉर्ड डलहौसी लिहितो की या हिंदुस्थानांच्या आपण छाताडावर नाचू शकतो कारण त्यांच्या पाठीचा कणा असलेले शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे विसरलेत. ते आपण भावी पिढीला जर दिले तर त्यांची मान ताठ राहील. मराठी माणूस एक वेळ पोट रिकामं असलं तरी चालतं, पण कणा ताठ राहायला पाहिजे, ही त्याची भावना आहे. त्यामुळे कोण कशा पद्धतीने इतिहासाकडे बघतो हे बघण्यापेक्षा जे माझे राष्ट्रपुरुष आहेत त्यांच्याकडे मी ताठ मानेनच पाहिलं पाहिजे. काय गरज आहे चिकित्सा करण्याची प्रत्येक गोष्टीची? तुम्ही माझी मुलाखत घेताना तुम्ही मला काय प्रश्न विचारताय हे महत्वाचं आहे ना. बरोबर. की घरून येताना तुमच्या फॅमिलीमध्ये काही वाद झालेत का, तुम्हाला सकाळी नाश्ता मिळालाय का, तुमच्या नाश्त्यामध्ये मीठ बरोबर होतं का, या गोष्टींचा माझ्याशी काही संबंध आहे का? मग जर आपल्या वैयक्तिक बाबींमध्ये या गोष्टींचा संबंध नाही तर महापुरुषांच्या चरित्रामध्ये त्या गोष्टींचा संबंध आणण्याची गरजच नाहीये. वा. शिवपुत्र संभाजी या नाटकाच्या निमित्तानं आज अमोल कोल्हे कोल्हापुरात म्हटल्यावर तुम्ही त्यांना लगेच सांगितलं आमच्या स्टुडिओमध्ये आम्हाला तुमच्याशी गप्पा मारायच्या. कारण एक संवेदनशील कलाकार, अतिशय सुसंस्कृत, खऱ्या अर्थानं सुशिक्षित, नुसते साक्षर नव्हे तर सुशिक्षित असं व्यक्तिमत्व आणि कलाकार असलेले अमोल कोल्हे, ज्यांनी संभाजी महाराज जगण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा ध्यास घेतलेला आहे. राजकारण शिवसेनेकडून काम करत असताना ही एका वेगळ्या टप्प्यावरती थांबतं आणि तिथून पुढे मात्र मी लोकांसाठी कलाकार म्हणून जास्तीत जास्त चांगल्या कलाकृती पोचवेन याची अतिशय काळजी घेणारे असे हे कलाकार आज आमच्या स्टुडिओमध्ये आले, मोकळेपणानं बातचीत केली. याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात
चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.